नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला देण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नारायण जाधव। तर संत साहित्य संदर्भात लेखन किंवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दरवर्षी ज्ञानोबा पुरस्कार दिला जातो। तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणामार्फत दिला जातो? तर महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दिला जातो। आणि कशासाठी दिला जातो? तर संत साहित्य संदर्भात लेखन किंवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो। तर जानेवारी 2024 मध्ये ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा आळंदी येथील नारायण महाराज जाधव यांना जाहीर झालेला आहे। तर कोणाला देण्यात येणार आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023? तर आळंदी येथील नारायण महाराज जाधव यांना। तर या पुरस्काराचे स्वरूप काय आहे? तर यामध्ये रुपये 5 लाख रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोर्ब्सच्या अहवालानुसार सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारताचे स्थान काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 9वे। तर जानेवारी 2024 मध्ये अमेरिकन बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने सोन्याच्या साठ्याच्या आधारे जगातील देशांची यादी जाहीर केली आहे। कोणी केलेली आहे? तर अमेरिकन बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने। कधी? जानेवारी 2024 मध्ये। तर या सूचीनुसार अमेरिकेत सोन्याचा सर्वात मोठा साठा आहे। तर या सूचीनुसार प्रथम क्रमांकावरती कोण आहे ज्याचा सोन्याचा सर्वात मोठा साठा आहे? तर अमेरिका हा देश। या यादीमध्ये भारत सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत 9व्या स्थानावर आहे। आपला भारत कितव्या स्थानावर आहे? तर 9व्या स्थानावर आहे। तर सोन्याचा साठा देशाची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो। तर कशासाठी हा अहवाल जाहीर करण्यात येतो किंवा हा साठा कशासाठी महत्त्वाचा असतो? तर सोन्याचा साठा हा देशाची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो। म्हणजे जेवढे त्यांचे सोन्याचा साठा जास्त असेल तेवढी त्या देशाची आर्थिक स्थिरता जास्त आहे असे मानले जाते। तर सोन्याचा साठा असलेले टॉप 10 देश बघूया आपण। 1 नंबरला आहे अमेरिका, त्याचा सोन्याचा साठा किती आहे? तर 81,336.46 टन एवढा अमेरिका या देशाचा सोन्याचा साठा आहे। 2 नंबरला आहे जर्मनी, 3 नंबरला आहे इटली, 4 नंबरला आहे फ्रान्स, 5 नंबरला आहे रशिया, 6 नंबरला आहे चीन, 7 नंबरला स्वित्झर्लंड, 8 नंबरला आहे जपान, 9 नंबरला आहे भारत। भारताचा किती आहे सोन्याचा साठा? तर 800.78 टन एवढा आपल्या भारताचा सोन्याचा साठा आहे। आणि 10 नंबरला आहे नेदरलँड, तर नेदरलँडचा किती आहे? तर 612.45 टन एवढा साठा आहे। तर अमेरिका 1 नंबरला आहे आणि आपला भारत देश 9व्या नंबरवरती आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले अनुदानित गाय अभयारण्य कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। तर भारतात प्रथमच गायींना संरक्षण देण्यासाठी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूरच्या तुगलकपूर गावात पहिले अनुदानित गाय अभयारण्य तयार केले जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा की हे अनुदानित गाय अभयारण्य आहे। तर याआधीच मध्य प्रदेशमध्ये पहिले गाय अभयारण्य सुरू करण्यात आलेले आहे, परंतु ते अनुदानित नव्हते। तर हे जे आहे ते गाय अभयारण्य आहे, याला अनुदान भारत सरकारतर्फे देण्यात येणार आहे। तर भारतात प्रथमच गायींना संरक्षण देण्यासाठी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूरच्या तुगलकपूर गावात पहिले अनुदानित गाय अभयारण्य तयार केले जाणार आहे। हे अभयारण्य निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारकडून 65 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे। या अभयारण्याला राष्ट्रीय गोकुळ अभियानांतर्गत अनुदान देण्यात आलेले आहे। तर कशा अंतर्गत याला अनुदान देण्यात आलेले आहे? तर भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ अभियानांतर्गत या गाय अभयारण्याला अनुदान देण्यात आले आहे। हे अभयारण्य 50 एकर मध्ये असणार आहे। तर अभयारण्य कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? तर जानेवारी 2024च्या शेवटपर्यंत। तर भारतातील पहिले अनुदानित गाय अभयारण्य असणार आहे उत्तर प्रदेश राज्यातील मुझफ्फरपूर येथील तुगलकपूर गावातील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोर्ब्सच्या अलीकडील अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कुवेती दिनार। जानेवारी 2024 मध्ये जाहीर झालेल्या फोर्ब्सच्या अहवालानुसार कुवेती दिनार हे जगातील सर्वात शक्तिशाली चलन आहे। तर कुवेत या देशाचे जे कुवेती दिनार आहे हे जगातील सर्वात शक्तिशाली चलन आहे। बहरीनचे चलन हे बहरीनी दिनार दुसऱ्या स्थानावर आणि ओमानचे चलन ओमानी रियाल हे तिसऱ्या स्थानावरती आहे। पहिल्या स्थानावरती आहे दिनार कुवेतचे, दुसऱ्या स्थानावरती आहे बहरीनी दिनार हे बहरीन या देशाचे आहे
आणि तिसऱ्या स्थानावरती आहे ओमानी रियाल, हे ओमान देशाचे आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे चलन युरो या यादीत 9व्या स्थानावर आहे. म्हणजे जगात जे दुसऱ्या क्रमांकाचे चलन वापरले जाते युरो, हे यादीमध्ये 9व्या स्थानावरती आहे. आणि अमेरिकन डॉलर हे 10व्या स्थानावरती आहे. अमेरिकन डॉलर हे जगामध्ये 1 नंबरला वापरले जाते, परंतु ते कितव्या नंबरवरती आहे तर 10व्या स्थानावरती आहे. आणि या अहवालानुसार भारताचे चलन जे आपले रुपया हे चलन आहे ते 15व्या स्थानावरती आहे. या अहवालानुसार संयुक्त राष्ट्र सध्या 180 चलनांना कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 19व्या शतकातील गोरू जुदाई उत्सव अलीकडेच कोठे सुरू झाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नेपाळ. जानेवारी 2024 मध्ये नेपाळमधील तारुका येथे वार्षिक बैल लढाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सणाला गोरू जुदाई किंवा बैलांची लढाई असेही म्हणतात. हा उत्सव 19व्या शतकातील आहे. या उत्सवात संगीत आणि नृत्याचा समावेश असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच भारतीय नौदलाने कोणती जहाजे सेवानिवृत्त केली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे चित्ता, गुलदार, कुंभीर. तर 12 जानेवारी 2024 रोजी 40 वर्षांच्या विशिष्ट सेवेनंतर INS चित्ता, गुलदार आणि कुंभीर हे 3 युद्ध जहाजे किंवा युद्धनौका सेवानिवृत्त करण्यात आले आहेत. पोर्ट ब्लेअर येथे पारंपरिक समारंभात या जहाजांचा डिकमिशनिंग सोहळा पार पडला, ज्यामध्ये राष्ट्रीय ध्वज, नौदल चिन्ह आणि 3 जहाजांचे निकामी प्रतीक सूर्यास्ताच्या वेळी शेवटाच्या वेळी खाली करण्यात आले. चिता, गुलदार आणि कुंभार ही जहाजे पोलंडमधील ग्रिनिया शिपयार्ड येथे पोलोनोव्स्की श्रेणीची जहाजे म्हणून बांधण्यात आली होती, जी गोदी न ठेवता थेट सकल किनारपट्टीवर टाक्या, वाहने, मालवाहू आणि सैन्य पोहोचवू शकतात. तर INS चिता हे 1984 मध्ये तर गुलदार हे 1985 मध्ये पोलंडमधील भारताचे तत्कालीन राजदूत HK अरोरा यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात सामील झाली होती. तर INS चित्ता कधी झाली तर 1984 मध्ये आणि INS गुलदार हे 1985 मध्ये सामील झाले. तर कुंभीर हे 1986 मध्ये पोलंडमधील भारताचे तत्कालीन राजदूत AK दास यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात दाखल झाले होते. तर INS कुंभीर 1986 मध्ये दाखल झाले होते. कमांडर VB मिश्रा, लेफ्टनंट कमांडर SK सिंग आणि लेफ्टनंट कमांडर J बॅनर्जी हे तिन्ही जहाजांचे कमांडिंग अधिकारी म्हणून तैनात होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच UAE कडून कोणाला आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्व पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जियानी इन्फेंटिनो. जानेवारी 2024 मध्ये दुबईच्या मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांनी क्रिएटिव्ह स्पोर्ट्स अवॉर्ड्सच्या समारंभात फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्व पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. तर कोणाला देण्यात आलेला आहे? तर फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो. आणि कोणामार्फत देण्यात आलेला आहे? तर दुबई सरकारमार्फत देण्यात आलेला आहे. कोणता पुरस्कार? तर मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी क्रिएटिव्ह स्पोर्ट्स अवॉर्ड्सच्या ह्याच्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्व पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांनी हा पुरस्कार दुबईमध्ये 2009 मध्ये देशांतर्गत सुरू केला होता. म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला हा 2009 मध्ये पुरस्कार सुरू केला त्यावेळेस फक्त दुबईमधीलच व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येत होता. 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येऊ लागला. म्हणजे 2012 पासून हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरती देण्यात येऊ लागला. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 19. तर जानेवारी 2024 मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी 19 मुलांची निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार 5 ते 18 वयोगटातील मुलांना दिले जातात. कोणत्या वयोगटातील मुलांना दिले जातात? तर 5 ते 18 वयोगटातील मुलांना दिले जातात. तर यामध्ये शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा आणि क्रीडा या 7 श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात. तर प्रत्येक पारितोषिक विजेत्याला पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. तर 2024 मध्ये जे पुरस्कार दिलेले आहेत ते 19 पुरस्कार आपण बघूया. शौर्य क्षेत्रासाठी 1, विज्ञान आणि तंत्रज्ञान 1, इनोव्हेशन 1, समाजसेवा क्षेत्रासाठी 4, क्रीडामधील 5 आणि कला आणि संस्कृती 7 पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. एकूण 19 मुलांपैकी 9 मुले आणि 10 मुली आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी विज्ञान भवन येथे भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. तर 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ही सर्व मुले सहभागी होतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे पेप्सिको इंडियाने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जागृत कोटेचा.
जानेवारी 2024 मध्ये पेप्सिको इंडियाने जागृत कोटेचा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ते अहमद अल शेख यांची जागा घेतील. ते मार्च 2024 पासून सीईओ चे पद स्वीकारतील. ते सध्या आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियातील पेप्सिकोचे मुख्य व्यावसायिक अधिकारी आहेत. पेप्सिको ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय अन्न, नाश्ता आणि पेय निगम आहे. याचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कार्बी युवा महोत्सवाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम. तर 12 जानेवारी 2024 रोजी कार्बी युवा महोत्सवाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आसाममधील दिपू येथील कार्बी आंगलोंग येथे आयोजित करण्यात आला होता. कोठे आयोजित करण्यात आला होता? तर आसाममधील दिपू येथे. 17 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कार्बी युवा महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली होती. कार्बी युवा महोत्सव हा ईशान्य भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा उत्सव आहे. कार्बी समुदाय हा आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील आदिवासी समुदाय आहे आणि ते वांशिकदृष्ट्या नागा लोकांशी संबंधित आहेत. म्हणजे ते नागा आदिवासी लोकांशी संबंधित आहेत. हे आदिवासी समुदाय जो आहे कार्बी आदिवासी समुदाय हा नागा आदिवासी लोकांशी संबंधित आहे. कार्बी आंगलोंग ऑटोनॉमस काउन्सिल द्वारे प्रशासित परिसरात राहणारे कार्बी आणि इतर जातीय समुदाय हा सण साजरा करतात. कार्बी समुदायाची दोलायमान संस्कृती आणि वारसा प्रदर्शित करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यावर्षी कार्बी युवा महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी वार्षिक कार्यक्रमाचा कालावधी नेहमीच्या 5 दिवसांवरून 8 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम. जानेवारी 2024 मध्ये आसाम सरकारने मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियानाचे अनावरण केले आहे. ग्रामीण महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने एक आर्थिक सहाय्य योजना सुरू केली आहे. तर कोणता उद्देश आहे या योजनेचा? तर ग्रामीण महिला उद्योजकांच्या सक्षमीकरण करणे. आणि कोणत्या सरकारने चालू केलेली आहे ही योजना? तर आसाम या सरकारने चालू केलेली आहे. कोणती योजना? तर मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान. तर या अभियान किंवा ही योजना स्वयंसहायता गटांचा भाग असलेल्या ग्रामीण महिलांच्या विकासाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. प्रति सदस्य ₹1 लाख वार्षिक उत्पन्न लक्ष्यासह त्यांना ग्रामीण सूक्ष्म उद्योजक मध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे? तर प्रति सदस्य ₹1 लाख वार्षिक उत्पन्न असले पाहिजे त्या स्त्रियांची किंवा झाले पाहिजे त्या स्त्रियांचे उत्पन्न. तसेच ग्रामीण सूक्ष्म उद्योजक मध्ये त्यांचे रूपांतरण करणे. या योजनेतील अनुदानासाठी पात्र ठरण्यासाठी सामान्य आणि इतर मागास जाती प्रवर्गातील महिलांना 3 पेक्षा जास्त मुले नसणे आवश्यक आहे. म्हणजे ते ज्या महिला या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्या महिलांना 3 मुलांपेक्षा जास्त मुले असता कामा नये. तथापि मोरेन, मट्टाक आणि चहा जमाती समुदायातील महिलांसाठी विशिष्ट सूट देण्यात आली आहे, ज्या 4 किंवा त्यापेक्षा कमी मुलांसह अर्ज करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बारामुल्ला स्टेडियमचे म्हणजे जम्मू आणि काश्मीरचे नाव बदलून नवीन नाव काय केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जनरल बिपिन रावत स्टेडियम. जानेवारी 2024 मध्ये जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे जनरल बिपिन रावत स्टेडियमचे उद्घाटन केले. जनरल बिपिन रावत यांनी उत्तर काश्मीरमध्ये विविध पदांवर काम केले आहे. तर जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सर्वात मौल्यवान कंपनी कोण बनली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC. तर जानेवारी 2024 मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळचे बाजार भांडवल स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षा जास्त झाले आहे. LICचे मार्केट कॅप 5.8 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात LICची आर्थिक कामगिरी चांगली राहिली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच 800 ईसापूर्व काळातील मानवी वस्तीचे कोठे अवशेष सापडले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे वडनगर, गुजरात. जानेवारी 2024 मध्ये वडनगर, गुजरात येथे 800 ईसापूर्व काळातील मानवी वस्तीचे अवशेष सापडले आहेत. तर भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, भौतिक संशोधन प्रयोगशाळा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेज यांनी हा अभ्यास केलेला आहे. या अवशेषांवरून असे दिसून येते की मानवी वसाहती उशिरा वैदिक किंवा पूर्व बौद्ध महाजनपद किंवा कुलीन प्रजासत्ताकांच्या समकालीन होत्या. संशोधनात असे दिसून आले की विविध राज्यांच्या उदय आणि पतनामध्ये दुष्काळासारखे गंभीर हवामान बदल हे प्रमुख कारण होते. वडनगर ही बहुसांस्कृतिक व बहुधार्मिक वस्ती होती. उत्खननात 7 सांस्कृतिक टप्प्यांची उपस्थिती दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मकर संक्रांतीच्या निमित्ताने नुकताच मकर विलक्कू महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ.
जानेवारी 2024 मध्ये मकरविलक्कू हा महोत्सव केरळमध्ये साजरा करण्यात आला। हा वार्षिक 7 दिवसांचा उत्सव आहे। म्हणजे हा प्रत्येक वर्षी साजरा केला जातो आणि किती दिवसांचा उत्सव असतो तर 7 दिवसांचा असतो। आणि कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर केरळ या राज्यामध्ये। कशा निमित्ताने? मकर संक्रांतीच्या निमित्ताने साजरा केला जातो। काय नाव आहे या महोत्सवाचे तर मकरविलक्कू। हा महोत्सव मकर संक्रांतीच्या दिवशी सबरीमाला मंदिरात आयोजित केला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 22 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।